आता आलेला आहे आपल्याकडे ट्रॅक्टर. इथं कोंबडा आहे जास्त, तर तो कोंबडा पण मित्रांनो जाळायचा आहे. आणि हे पेटवलेलं मित्रांनो इथं. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता आलेला आहे आपल्याकडे ट्रॅक्टर. आता जायचं मित्रांनो आपल्याला नांगरायला जायचं मित्रांनो आपल्याला वर्षा रानात. 4 वाजून गेले मित्रांनो आणि आता जायचं आपल्याला. ऊन उतरलंय तर जायचं आपल्याला वर्षा रानात मित्रांनो. वर जाऊन आपण जरा गचपण वगैरे मित्रांनो पेटवायचं आहे आणि मग करायचं नांगरायला सुरू मित्रांनो. चला आता निघूया आता आपण ट्रॅक्टर वगैरे घेऊन वरच्या रानात. मित्रांनो आता आपण नांगरायला सुरू केलंय आणि इकडे चाललंय मित्रांनो. आपल्याला हे गच पण बी पेटवायचं. इथं बी बघा हे समोरचं आहे ते पण पेटवायचे मित्रांनो. चला आता आपण थोडं हे सगळं जाळून घेऊया, म्हणजे बी वगैरे मित्रांनो तुम्ही काट्याचं जळून जाईल. आणि इथं कोंबडा आहे जास्त, तर तो कोंबडा पण मित्रांनो जाळायचा आहे. तर पेटून देऊया आपण आणि मग जाऊया मित्रांनो वर तिकडे. चला आता फटाफट आवरूया. आणि नांगरायला मित्रांनो भरपूर आहे, ह्या लाईनपासून ते इकडंपर्यंत आणि वर मित्रांनो तिकडं त्या बाबापर्यंत आहे. सो नांगरायला मित्रांनो बरंच आहे. तर बघूया आता संध्याकाळपर्यंत होतं आहे की नाही. तर चला आता आवरूया आपण घेऊया एक पेटून. तर मित्रांनो इथेही बघू शकता ही चिमूकाट्याचं गवत आहे. तर ते मित्रांनो जायल्यावरती जरा बरं होतं, कारण की मित्रांनो त्याचं बी जळून जातं. तर नेक्स्ट टाईम मित्रांनो हे सगळं पूर्ण बेतूनच जाईल, म्हणजे सगळीकडं तेच होऊन जाईल. तर त्यासाठी आता आपण हे सगळं असं टप्प्याटप्प्याने जाळून घेणार आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का की नांगरायच्या टायमिंगला आहे ना, की सगळे रानाचे कोपरे जे असतात सगळ्या कोपऱ्यांना मित्रांनो आपण नीट करून घ्यायला लागतं, कारण की परत नंतर ना मग त्याच्यात ट्रॅक्टर असे कोपऱ्यांनी मित्रांनो जात नाही, किंवा मग ट्रॅक्टरच्या कोपऱ्याला मित्रांनो अशा ज्या झाडं असतात ह्याच्या खाली ट्रॅक्टर वगैरे बसत नाही, तर मग तिथं नांगरायला येत नाही. तर त्यासाठी फांद्या वगैरे काढायला लागते. तर मग मित्रांनो असे कामं असते. तर त्यासाठी आता मित्रांनो आपल्याला सगळ्या कोपऱ्यांनी आपल्याला लक्ष देऊन आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे. आणि काही जे असं गचपण मित्रांनो ते जाळून बी घ्यायचं आहे, कारण की काय होतं हे गचपण मित्रांनो आपण हा असं दाबून टाकलं, नांगरून बी जरी खाली गेलं तरी पावसाने हे वर निघण्याची शक्यता असते. जवळपास 70% बी परत येऊ शकते. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण आता हे असं गचपण पेटून देणार आहे, कारण की जायल्यावरती मित्रांनो वरचं सगळं बी वगैरे एकदम वरच जळून जातं. त्यामुळे काय परत विषय नाही होत उगवण्याचं काय. म्हणजे मग नंतर 90%च्या आसपास जर बी असं वर असेल आणि जळालं तर उगवायचं काय जास्त राहत नाही मित्रांनो. आणि बाकीचं तर नांगरणीत मग खाली गेल्यावरती जास्त उगवायचा पण काय हे नसतो. तर आता ह्याच्यात पण मित्रांनो आपल्याला हे कार्ड पण पेटवायचं की नाही अजून डिसाईड नाही झालं. तर हे कार्ड बी पेटवायचं जो चाललं आहे नियोजन, बघूया. कारण की हे पेटवलं तरी काय अडचण नाही पेटवलं तरी काय अडचण नाही, कारण की नांगरती खाली गेल्यावरती पावसाने भिजून परत ते कुजून जाईलच. फक्त एवढंच की जर लवकर पाऊस आला किंवा लवकर रानीट करायचं म्हणलं तर मग ते आपण काकड्या पाळी जेव्हा घालणार तेव्हा ते सगळं वर येणार. तर त्या टायमिंगला थोडा प्रॉब्लेम येतो. आता बघूया आपण हेवी पेटवायचं की नाही. तोपर्यंत मित्रांनो आपण हे घेऊया सगळं पेटवून.
मित्रांनो आता आलोय आपण ट्रॅक्टर घेऊन आलोय. आता आपल्याला करायचं हे प्लेन, कारण की पेटत नाही आहे मित्रांनो. त्यासाठी आता आपण प्लेन करणार आहे. कळ्या काढून घेऊ. इकडे जरा जुगाड लावले मित्रांनो. तर चला आता घेऊया आपण हे सगळं प्लेन करू. बघूया होते का. तर मागं फळ्या लावल्या ते आपण आता नुसता फिरवायचा मित्रांनो ह्याच्यात. चला मित्रांनो सगळं प्लेन होतंय. आता घेऊया आपण हे फटाफट सगळं प्लेन करू. सो मित्रांनो आता हे घेतलं आपण पाडून सगळं. अँड इकडं लावलंय जाळ, इकडं लावले मित्रांनो, आग लावली. आता हे मित्रांनो बघूया आता किती पेटतंय तेवढं. इकडचं ते इकडे सगळं पेटेल. आता आपण इकडचं थोडं ट्राय करूया. तर हे होईल मित्रांनो सगळं क्लिअर. मित्रांनो आता इथं बघू शकता तुम्ही आपण गव्हाचं काठ सुद्धा पेटून दिलेलं आहे. कशा प्रकारे ते आता ते तुम्ही पाहू शकता. A few moments later. सो मित्रांनो आता आपण घरी आलतो, कारण की डिझेल संपलंय ट्रॅक्टरचं. नांगरता डिझेल संपलं होतं. डिझेल आणायला गेलो मित्रांनो. डिझेल घेऊन आलोय. आता आपण डिझेल वगैरे घेऊन आलोय आणि आता जायचं मित्रांनो परत रिटर्न. आता जायचं परत वरच्या रानामध्ये आणि परत थोडंसं नांगरायचं वगैरे बघूया आपण. तर चला आता डिझेल आणले तर निघूया आपण वरच्या रानात. मित्रांनो आता आलो आपण ट्रॅक्टर पाशी. तर डिझेल घेऊन आलेलो आहे आपण. तर ठेवूया वर आपण डिझेल ठेवूया इथं वर टाकण्यासाठी मित्रांनो. नरसाळ आहे इथं, याला बोलतात नरसाळ आपल्या भाषेत. नरसाळ बोलतात तर वर आहे इथं. 45 आहे मित्रांनो. मी बघा पूर्ण टोटली संपलेलं आहे डिझेल. आता डिझेल टाकायचं आहे याच्यात. मित्रांनो डिझेल आणता इथं बघा हे पाणी नाही आहे मित्रांनो. डिझेल चांगलं आहे. डिझेल लिकेज आहे. एवढी पिशवी लावून पण लिकेज झाले मित्रांनो. अभी हम मित्रांनो डिझेल डाल के लेते. डिझेल टाकून घेऊ आता मित्रांनो. आधी डिझेल टाकून झालं आहे मित्रांनो. तर आपण लावून घेऊया. लावूया आपण चावी. ओके लाईट बी लागली मित्रांनो. आता बघायला लागेल आपल्याला मित्रांनो ट्रॅक्टरने एअर धरलाय की नाही. सो न्यूट्रल करूया. इट इज मित्रांनो एअर एवढा पकडलेला नाहीये, त्यामुळे एअर पण निघतो हळूहळू. बघू शकताय तुम्ही. जरा पंप देऊया मित्रांनो आपण ह्याला. पंप आहे ह्याचा, असा लूज करायचा आणि मग असा पंप करायचा. हे झालं मित्रांनो सुरू. तर मित्रांनो आता सुरू करूया आपण इकडं नांगरायला. बाप्पांचं चाललंय तिकडं पेटवायचं काम मित्रांनो. आता हे गव्हाचं मित्रांनो आपण सगळं गाळून घेतलेलं. आता आपण सुरू करणार मित्रांनो इकडं नांगरायला. आता मित्रांनो आपण चालवणार आहे, कारण की ट्रॅक्टरवाले मित्रांनो घरी गेलेले आहेत. आता आपल्या भरोशावर सोडलाय ट्रॅक्टर. आता
आपण नावावरून घेणार आहे. तर डिझेल वगैरे आणले आणि आता करूया आपण सुरू मित्रांनो. Three hours later. सो मित्रांनो आता आपण जरा 9:30 वाजलेत, 9:30 पावणे 10 झालेत. तर आता आपण घरी जाणार आहे मित्रांनो. आणि हे पेटवलेलं मित्रांनो इथं विजयला आलो चेक करायला. आता इथं मित्रांनो आपण सगळं क्लिअर करून ठेवलं आहे, जेणेकरून इकडच्या साईडला जावा नाही म्हणून. सो चला आता मित्रांनो आता जाऊया घरी. आता एक जाताना 1 तास नेऊया अँड तसंच निघूया आपण घरी मित्रांनो. पावणे 10 वाजले. सो चला आता घरी जाऊया अँड फ्रेश व्हावं लागेल मित्रांनो. लॉंग राईड करताना मित्रांनो इतका उपटा उधळतो. आणि त्याच्यात मित्रांनो विषय कधी होतो, जेव्हा आपण गव्हाच्या रानामध्ये नांगरत असतो. कारण की तिथं जायला असते, सगळी राख वगैरे असते, त्यामुळे ते सगळी उडत राहते. त्याच्यामुळे जास्त धूळ वगैरे उडते. तर तो लय प्रॉब्लेम होतो मित्रांनो, असा विषय. सो चला आता निघूया. आता आपण एवढे 1 तास घालूया आणि निघूया आपण घरी. चला. मित्रांनो आता आलो आपण आपल्या एंडला. आता निघूया आपण घरी. चला. Few minutes later. मित्रांनो आता आलो आपण फायनली घरी. अँड घरी यायला मित्रांनो आपल्याला 10:30 वाजले. सो लेट झाला, आपण लवकर निघून सुद्धा. अँड आल्यावर मित्रांनो फ्रेश होऊन आपण जेवण वगैरे केलं आहे. अँड आता वाजले मित्रांनो 11:30. आता करायचं आहे आपल्याला आराम मित्रांनो. खूप थकायला झालं आहे अँड ट्रॅक्टर चालून मित्रांनो एकदम कंटाळा आलेला आहे. तर चला आता करूया आपण आराम आता. तर करूया आजच्या ब्लॉगचा येईल मित्रांनो. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.